मंडळी नमस्कार. मी डॉक्टर शिल्पा छाया शिवप्रसाद मोडेकर साळुंके आपल्या सर्वांचे कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, मागच्या आठवड्यातच आपल्या केंद्र शासनाला त्यांचा कार्यकाळ पूर्ण होऊन 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यांच्या या पूर्ण कार्यकाळादरम्यान त्यांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी बळीराजासाठी विविध उपक्रम हाती घेतलेले होते. या सगळ्या उपक्रमांदरम्यान जे आपल्याला संकट येतात, हवामानाच्या बदलांमुळे असेल किंवा दुसऱ्या काही नैसर्गिक आपत्तींमुळे असेल, त्यामुळे विविध उपक्रमांमध्ये असे काही बदल करण्यात आले जे आपल्या शेतकऱ्यांसाठी हिताचे ठरतील. येऊ घातलेला जो आपला खरीप हंगाम आहे त्याच्यासाठीची पूर्वतयारी म्हणून देखील असाच एक उपक्रम केंद्र सरकारने आपल्याला 2016 मध्येच एक काही परिपूर्ण अशी उद्दिष्ट ठेवून समोर ठेवलेला होता. तो होता प्रधानमंत्री पीक विमा योजना. हा सगळा उपक्रम आपल्याकडे आता सध्याच्या याच्यामध्ये आपल्या भारतीय कृषी विमा कंपन्यांच्या मार्फत राबवण्यात येतोय. तोच आपला चर्चेचा विषय असणार आहे आजचा. आणि या सगळ्या चर्चेसाठी आपण निमंत्रित केलेला आहे भारतीय कृषी विमा कंपनीचे उपव्यवस्थापक श्री MS सावंत सर यांना. सर नमस्कार. आपल्या कार्यक्रमात खूप सहर्ष स्वागत. सावंत सर या कंपनीमध्ये गेली 12 वर्ष कार्यरत आहेत आणि त्यांचा अनुभव देखील दांडगा आहे. तर तुम्हाला देखील आपल्या या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमामध्ये तुमचे काही महत्त्वाचे असे प्रश्न विचारायचे असतील तर नक्की संपर्क साधा. संपर्कासाठीचे आमचे फोन नंबर लिहून घ्या. 022-2490-8050. दुसरा नंबर आहे 2498-8050. मुंबई बाहेरून जे प्रेक्षक आम्हाला फोन करणार आहेत त्यांनी 022 हा STD कोड लावण्यास अजिबात विसरू नये. त्याचबरोबर मी आपल्या सगळ्यांना ही विनंती करू इच्छिते की आपण जेव्हा प्रश्न विचारणार आहात तेव्हा तो थेट सलग विचारावा आणि त्या दरम्यान आपल्या टीव्हीचा आवाज कमी करून ठेवा, जेणेकरून आपला आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित येईल आणि आपले जे तज्ज्ञ आहेत त्याबद्दलचं व्यवस्थित सविस्तर असं मार्गदर्शन आपल्याला करू शकतील. चर्चेला सुरुवात करते. सर, ही प्रधानमंत्री पीक विमा योजना ही नेमकी काय आहे आणि ही अशी अंगीकारण्यामागे कुठली अशी उद्दिष्ट ठराविक ठेवलेली आहेत का समोर? आपल्याकडे जे सन 1999 सालापासून राष्ट्रीय कृषी विमा योजना राबवण्यात येत होती, ती योजना जवळपास आपण 16 वर्षापेक्षा जास्त कालावधी आपण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये राबवलेली आहे. या योजनेमध्ये काही त्रुटी होत्या. त्या त्रुटी केंद्र शासनाने आणि त्याच्यामध्ये काही बदल केले शेतकऱ्यांच्या हितावर आणि ते बदल करून आपले भारताचे आदरणीय पंतप्रधान श्री मोदी साहेब, नरेंद्रजी मोदी साहेब यांनी ही सन 2016 मध्ये पंतप्रधान पीक विमा योजना किंवा प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केलेली आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये ज्या मदत करायची आहे, त्यांच्या पिकांना संरक्षण देणे हे एक मुख्य उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांनी वापरण्यास प्रोत्साहन द्यायचं आहे. तिसरी महत्त्वाचं उद्दिष्ट आपण जर बघितलं तर पिकांच्या नुकसानीची अत्यंत कठीण परिस्थिती जेव्हा शेतकरी असतो तेव्हा त्यांचं आर्थिक स्थैर्य अबाधित ठेवणं आणि शेतकऱ्यांना जो त्यांचं पत आहे म्हणजे बँकांमधून पीक कर्ज मिळणे वगैरे या बाबींसाठी त्यांचे बँकांची पत पुरवठ्यात आपण म्हणूया की सातत्य आणणे हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट या योजनेमध्ये आहे आणि त्यासाठी केंद्र शासनाने सन 2016 पासून ही योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. म्हणजे ही योजना 2016 पूर्वी किंवा त्या दरम्यान दुसऱ्या कुठल्या तरी नावाने आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना माहीत असेल. आता तिचं नाव हे प्रधानमंत्री पीक विमा योजना असे झालेलं आहे. सर, ही योजना जी आता आपण अंगीकृत करणार आहोत किंवा आपल्या बळीराजा त्याचा सगळा फायदा घेणार आहेत, ही नेमकी इतर योजनांपेक्षा वेगळी कशी आहे? जसं मी आता सांगितलं आपल्याला की 1999 सालापासून ते 2015-16 रब्बी हंगामापर्यंत राष्ट्रीय कृषी विमा योजना जी आहे ती राबवलेली आहे. त्याच्यापूर्वी पीक विमा योजना राबवण्यामध्ये विविध योजनांचा आपण प्रायोगिक तत्वावरती राबवल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सर्वंकष पीक विमा योजना आहे किंवा पथदर्शक पीक विमा योजना आहे. आणि जी राष्ट्रीय कृषी विमा योजना जी आहे ती 1999 ते 2016 पर्यंत राबवली. त्या योजनेमध्ये काही त्रुटी होत्या. तर त्या त्रुटी दूर करून राज्य शासनामार्फत ती योजना राबवण्यासाठी केंद्र शासनाने ही योजना जाहीर केलेली आहे. तर या योजनेमध्ये जर मुख्यत्वे आपण बघितलं तर काही ठळक वैशिष्ट्ये अशी आहेत की आपण जो पूर्वीची योजना होती त्याच्यामध्ये जोखीम स्तर हा 60% होता. तो या योजनेमध्ये वाढवून 70%च्या 80-90% इथपर्यंत जोखीम स्तर योजनेमध्ये देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे जे उंबरठं उत्पन्न काढलं जायचं ते मागील 5 वर्षाची सरासरी घेत होतो आपण पूर्वीच्या योजनेमध्ये. इथे आपण मागील सलग 7 वर्ष घेतो आणि त्याच्यापैकी 2 नैसर्गिक आपत्तीची वर्ष वगळून 5 वर्षाची सरासरी घेतो आणि त्यानुसार उंबरठं उत्पन्न काढतो जेणेकरून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त या योजनेचा लाभ मिळावा. त्याचप्रमाणे पूर्वीची जी योजना होती त्याच्यामध्ये विमा हप्ता जो होता
तो प्रत्येक पिकासाठी असा वेगवेगळा विमा योजना आकारण्यात येत होता. या योजनेमध्ये एक समान विमा हप्ता म्हणजे खरीप हंगामामध्ये बघितलं तर 2% विमा हप्ता दर आपण शेतकऱ्यांना आकारला जातो आणि रब्बी हंगामामध्ये 1.5%. तर जी नगदी किंवा व्यापारी पिकं आहेत याच्यासाठी 5% विमा हप्ता आकारण्यात येत आहे. याच्यामध्ये दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की ही योजना जी आहे ती कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीची आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही ऐच्छिक स्वरूपात राबवण्यात येत आहे. तसेच पूर्वीची जी योजना होती त्याच्यामध्ये पीक शेतामध्ये उभे असताना म्हणजे पेरणीपासून ते काढणी होण्याच्या अगोदर तोपर्यंतच विमा संरक्षण दिलं जात होतं. तर या योजनेमध्ये सर मी जरा तुम्हाला थांबवू का? आपल्याला पहिला फोन आलेला आहे. सुभाष बोलत आहेत. नमस्कार, बोला सुभाषजी. नमस्ते. आम्ही 2016-17 सोयाबीनचा पीक विमा भरला. बर. हा, ते आता त्याचा आम्हाला परतावा कधी मिळाला? गेल्या वर्षी अतिवृष्टीनं पीक गेलं होतं आमचं सोयाबीनचं. हो हो हो, नक्की. धन्यवाद. सुभाषजी विचारतायत की त्यांनी सोयाबीनचा मागच्या वेळेला 2016 मध्ये त्यांचा परतावा त्यांना अद्याप मिळालेला नाहीये. पंतप्रधान पीक विमा योजना जी आहे, प्रधानमंत्री पीक विमा योजना, याच्यामध्ये खरीप 2016ची नुकसान भरपाई जी आहे, जे त्यांनी सांगितलं की सोयाबीन पिकाची त्यांना नुकसान भरपाई मिळेल किंवा कधी मिळेल किंवा मिळाली नाही. तर मी सांगू इच्छितो की पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2016ची जी नुकसान भरपाई आहे सोयाबीन पिकाची, जर योजनेच्या तरतुदीनुसार जे निकष आहेत त्यानुसार जर देय झाले असेल तर सर्वसाधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहे. तर आपण आपल्या ज्या बँकेमधून विमा केलेला आहे त्या बँकेमध्ये जाऊन आपण चौकशी करावी आणि जर आपणास योजनेच्या तरतुदीप्रमाणे योजना जर विमा मिळाला असेल तर तो आपल्या खात्यावर निश्चित जमा झालेला असेल. सर आपलं हे उत्तर देताना आता माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झालाय की आपण जे म्हणालात की आपण ज्या बँकेमार्फत कर्ज घेतलेलं असेल किंवा विमा घेतलेला असेल तो, तर याच्यामध्ये नेमका कुणाकुणाचा सहभाग आहे? म्हणजे केंद्र शासनाने तर काही उद्दिष्ट ठेवलेलीच आहेत, ती राज्य सरकारला दिली असतील, पण याच्या व्यतिरिक्त असं कोण सहभागी आहे या पीक विमा योजनेमध्ये? पीक विमा योजना ही राबवण्यासाठी 4 मुख्य घटक आपण बघूया आहेत. याच्यामध्ये केंद्र शासन एक आहे, म्हणजे केंद्र सरकार ही योजना जाहीर करतं, ज्याला आपण प्रशासकीय मान्यता म्हणतो, हे देण्यासाठी केंद्र सरकारच एकमेव आहे. त्याच्यानंतर विमा हप्त्यामध्ये अनुदान ही केंद्र शासनामार्फत दिलं जातं. दुसरा महत्त्वाचा घटक आहे राज्य शासन, जो खरोखर या योजनेची अंमलबजावणी करत असतो. तिसरा घटक आहे बँका, म्हणजे जिथे शेतकरी विमा हप्ता जमा करणार आहेत ते विमा हप्ता बँका शेतकऱ्यांकडून जमा करतात आणि विमा कंपनीला पाठवतात आणि विमा कंपनीकडून येणारी नुकसान भरपाई जी आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणं हे विमा सर्वसाधारण बँकांचं काम आहे. आणि चौथा घटक आहे विमा कंपनी. तर विमा कंपनी ही जी पीक विमा योजना आहे ते प्रत्यक्षात राबवतं आणि त्याच्याबद्दलची प्रचार प्रसिद्धी आणि विमा हप्ता गोळा करणं आणि विमाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणं याच्यासाठी विमा कंपनी ही महत्त्वाची भूमिका बजावते. असे हे 4 मुख्य घटक आपल्याला सांगता येतील. म्हणजे जी उद्दिष्ट ठेवलेली आहे केंद्र सरकारने, राज्य सरकारने जे नियोजन केलेली आहे ती विमा कंपनीच्या मार्फत आपण त्यांच्या अगदी दारापर्यंत ते नेऊन ठेवते की ज्याचा फायदा ते व्यवस्थित घेऊ शकते. अगदी बरोबर. पण सर आता बघायला गेलं तर सध्याची जी परिस्थिती आहे, भौगोलिक हवामानाची जी परिस्थिती आहे, या सगळ्यामध्ये नैसर्गिक आपत्ती पण खूप येतात. कधी खूप पाऊस आहे तर कडाक्याचं ऊन आहे तर कधी खूप थंड हवामान आहे. या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर ही जी विमा घेणार आहेत तर त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींसाठीचे म्हणजे उद्दिष्ट ठेवलेली आहेत की आता समजा पाऊस जास्त झाला त्याच्याचंही संरक्षण मिळणार आहे का, किंवा एखाद्या किडीचा वगैरे प्रादुर्भाव झाला पिकावरती ते सगळं त्यामध्ये अंतर्भूत केलेलं आहे का? निश्चितपणे जी प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे त्या योजनेमध्ये 2 प्रकारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते. एक आपण ज्याला म्हणू व्यापक नैसर्गिक आपत्ती किंवा व्यापक आपत्ती ज्याला आपण म्हणू, ज्याच्यामध्ये पिकाची पेरणी झाल्यापासून ते काढणीपर्यंत उत्पन्नामध्ये विविध जे घटक आहेत, उदाहरणार्थ पूर आहे, अतिवृष्टी आहे किंवा दुष्काळ आहे, पावसातील खंड आहे, अशा गोष्टीमुळे जे उत्पन्न कमी होणार आहे तर ते उत्पन्नाची घट जी आहे ती आपल्याला दिली जाते. ते व्यापक नुकसान भरपाई ठरवण्याची पद्धती आहे. त्याच्यानंतर या योजनेअंतर्गत जे नवीन समाविष्ट केलेलं आहे की शेतकरी जर पेरणी करू शकले नाहीत, प्रस्तावित पिकाची विम्यासाठी प्रस्तावित पिकाची पेरणी करता आली नाही शेतकऱ्यांना, तर त्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते. त्याचप्रमाणे हंगाम सुरू झाल्यानंतर मध्यावधीत जर काही अशी परिस्थिती निर्माण झाली की पावसाने खंड दिलेला आहे आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे किंवा अतिवृष्टी झालेली आहे, अशा परिस्थितीमध्ये देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचं प्रोव्हिजन किंवा प्रावधान याच्यामध्ये आहे.
त्याचप्रमाणे जे स्थानिक नैसर्गिक आपत्ती ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये गारपीट आहे किंवा पुराचे पाणी शेतात जाणे आहे आणि भूस्खलन, या 3 बाबींमुळे जर नुकसान झालं तरी शेतकऱ्यांना याच्यामध्ये नुकसान भरपाई मिळते. अर्थात पीक काढणी झाल्यानंतर पूर्वीच्या योजनेमध्ये जे आपल्याला समाविष्ट नव्हता धोका तो या योजनेमध्ये घेतलेला आहे की पीक काढून जर शेतकऱ्याचं शेतामध्ये वाळण्यासाठी टाकलेलं असेल आणि जर समजा चक्रीवादळ अशा स्वरूपात किंवा अतिवृष्टी झाली तर अवेळी पाऊस झाला, अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जे होणारं नुकसान आहे त्याची वैयक्तिक पाहणी केली जाते. किंवा एखाद्या वेळेस आग पण लागू शकते. नाही, आगीसाठी वैयक्तिक पाहणी केली जात नाही. तर पण हे समावेश आहे का? आगीचा समावेश जो आहे तो जो आपण म्हणतो मोठ्या स्वरूपात जी आपत्ती आहे, नुकसानीचं प्रमाण मोठं जे आहे त्या ह्याच्यामध्ये कव्हर केलं जातं. बरं सर, एक फोन आलेला आहे आपल्याला, तो घेते मी. बजरंग पाटील बोलत आहेत कोल्हापूर येथून. बोला. हा बोला. हा नमस्कार, बोला. नमस्कार. ऊस पिकाला विमा उतरण्याची परवानगी का नाही, आणि जर असली तर ते दर विम्याचे जास्त का आहेत? बरं, नक्की, धन्यवाद. ते म्हणतात की ऊस या पिकासाठी त्याचा अंतर्भाव का केलेला नाहीये, आणि केलेला असेल तर त्याचे रक्कम किंवा दर का बरं जास्त आहे? मी इथे नमूद करू इच्छितो की राष्ट्रीय कृषी विमा जी योजना होती पूर्वीची आपली, त्याच्यामध्ये ऊस पीक समाविष्ट होतं आणि ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये ऊस पिकाचा समावेश नाही. विमा हप्ता दर जास्त असण्याचं कारण आहे कारण ते नगदी आणि व्यापारी पीक आहे. या योजनेमध्ये 5% विमा हप्ता दर त्या पिकासाठी आकारला जातो, त्यामुळे विमा हप्त्याचा दर इतर पिकांपेक्षा थोडा जास्त आहे. नक्कीच. पाटील यांच्या फोनवरून मला आणखीन एक प्रश्न पडलाय की जसं ते म्हणाले ऊस पिकाचा समावेश का नाहीये, तर मग नेमका कुठल्या कुठल्या पिकांचा समावेश केलेला आहे या पीक विमा योजनेमध्ये? महाराष्ट्रामध्ये घेतली जाणारी जी मुख्य पिकं आहेत त्याच्यामध्ये कडधान्य आणि तृणधान्य पिकं आपण ज्याला म्हणतो ते सर्वसाधारणपणे भात आहे, ज्वारी आहे, बाजरी, मका आहे, नाचणी आहे, तूर, मूग आणि उडीद ही पिकं आहेत. त्याचप्रमाणे गळीत धान्य पिकं जे आहेत त्याच्यामध्ये सूर्यफूल आहे, सोयाबीन आहे, कारळा आहे, तीळ आहे, आणि जी आपण म्हणतो व्यापारी किंवा जी कमर्शियल क्रॉप्स आहेत तर त्या व्यापारी पिकांमध्ये कांदा आणि कापूस या 2 पिकांचा समावेश, अशी एकूण खरीप हंगामामध्ये 15 पिकांचा समावेश केलेला आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना विमा काढता येऊ शकतो. मग या सगळ्या पिकांमध्ये आपण समजा जे भाजीपाला लागवड करणारे आहे, नगदी पिकं जे घेतात किंवा फळभाज्या या पण येतात का? हे पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये मूळतः निकष जर आपण बघितले नुकसान भरपाई ठरवण्यासाठी तर याच्यासाठी आवश्यक आहे की त्या पिकाची भूतकाळातील म्हणजे काही ठराविक वर्षाची उत्पन्नाची आकडेवारी, तर ही उत्पन्नाची आकडेवारी जी आहे ते फळ पिकांसाठी किंवा भाजीपाला पिकांसाठी उपलब्ध नसल्याने सध्या फळ पिकांसाठी या पंतप्रधान पीक विमा योजनेचाच एक भाग म्हणून पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना आहे. त्याच्यामध्ये जसं आपण बघितलं तर खरीप ज्याला मृग बहार असं म्हटलं जातं, त्या मृग बहारामध्ये संत्री, मोसंबी आहे, त्याचप्रमाणे डाळिंब, चिक्कू आणि पेरू या 5 फळपिकांचा समावेश केलेला आहे. या 5ही फळपिकांचा विमा ह्या हवामान आधारित फळपीक विमा योजनेमध्ये होतो. भाजीपाला पिकांमध्ये फक्त कांदा हे पीक या योजनेमध्ये समाविष्ट केलेलं आहे. बरं, पण आता आपण म्हणतो की ही पीक विमा योजना तर आपलं केंद्र सरकार राज्य सरकारच्या मार्फत राबवत आहे आणि याच्यातून परतावा देखील चांगला मिळणार आहे. पण असे पण काही शेतकरी असणार आहेत की ज्यांची स्वतःची शेती नाही आहे, त्यांनी बटाईनी घेतलेली असेल किंवा दुसऱ्याच्या शेतावर काम करतात, पण त्यांना ठोक रक्कम वर्षभरानंतर मिळत असते. तर अशा शेतकऱ्यांना पण हा पीक विमा घेता येतो का? अगदी बरोबर. याच्यामध्ये जे पीक विमा योजनेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र शेतकरी आपण ज्याला म्हणतो ते आहेत शेत जमिनीचे मालक आहेत किंवा बटाईने भाडेपट्ट्यावर करार पद्धतीने जे शेतकरी शेती करतात तेही शेतकरी या योजनेमध्ये विमा हप्ता आपला विमाचा लाभ घेऊ शकतात. दुसरे याच्यात आपण असं म्हणूया की कर्जदार आणि बिगर कर्जदार, जे ज्यांनी बँकेकडून पीक कर्ज घेतलेलं आहे तेही शेतकरी आणि ज्यांनी कर्ज न घेतलेले असे शेतकरी, या दोघांचाही समावेश या योजनेमध्ये केला जाऊ शकतो. म्हणजे त्यांना पण यातून फायदा घेता येऊ शकतो. आपल्याला एक फोन आलेला आहे, परभणी येथून प्रताप बोलत आहेत. नमस्कार, विचारा प्रश्न. हा नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे, आपण जेव्हा मोटरसायकल इन्शुरन्स घेत होतं तर त्याला त्या समजा मोटरसायकल काय नुकसान झालं त्याला कंझ्युमर मध्ये राहायचा अधिकार ठेवतात. तर जर समजा एखाद्या शेतकऱ्याचं विमा नुकसान झालं, कोणतं पीक गेलं असलं तर शेतकऱ्याला काय अधिकार ठेवला नाही, माझं हे एवढं म्हणणं आहे. बरं, हे अधिकार गव्हर्नमेंटने ठेवायला पाहिजे. नक्की.
प्रतापजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण नक्कीच जाणून घेऊ आपल्या तज्ज्ञांमार्फत. आता एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे. आम्ही लगेच परत येतोय. तुम्ही पाहत राहा कृषी दर्शन. मंडळी, तुमचे परत एकदा स्वागत करते. आपण आज माहिती करून घेत आहोत प्रधानमंत्री पीक विमा योजना काय आहे आणि याच्यामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश करण्यात येतो यासाठीची माहिती आपल्याला देत आहेत सावंत सर. सर, आत्ताच जो फोन आलेला होता परभणी येथून, त्यांचं म्हणणं होतं की जी रक्कम देण्यात येते त्याच्यामध्ये जो समावेश करण्यात येतो, ज्यांनी समजा योजना घेतलेली आहे त्याचा परतावा देताना तुम्ही नेमकी आता समजा 3 शेतकरी एकत्रित येऊन जर तो शेती पिकवतात तर त्या तिघांना मिळणारी रक्कम इक्वल आहे का, किंवा ज्याने फक्त ती विमा ज्याच्या नावाने उतरवला गेलेला आहे त्यालाच ती रक्कम मिळणार? याच्यामध्ये जो शेतकरी ज्यांनी विमा उतरलेला आहे, म्हणजे विमा घेण्यासाठी त्यांनी जो 7/12 दिलेला आहे, समजा त्या शेतकऱ्यांच्या नावावरती 7/12 आहे. ज्या शेतकऱ्यांनी गृहीत धरून चला की एक 7/12 मध्ये 2 शेतकरी आहेत आणि 1 हेक्टर जमीन आहे, तर आणि त्या 7/12 दोघांना समान वाटप दिलेलं आहे जमिनीचं, तर ते प्रपोर्शनेटली म्हणजे दोघांनाही समान 1 हेक्टर असेल तर अर्धा हेक्टर किंवा 2 हेक्टर असेल तर 1 हेक्टरवरती विमा करून त्याचा आपल्या पिकांचा विमा करता येऊ शकतो. बरं, नक्की. आता आपण जे सांगितली माहिती त्या सगळ्या गोष्टींवरून आणखीन एक प्रश्न आपल्या सगळ्या मंडळीच्या मनामध्ये येऊ शकतो की याचा नेमका हप्ता त्यांना किती भरावा लागणार आहे ही योजनेमध्ये सामील झाल्यानंतर? त्याची रक्कम काही ठराविक आहे का किंवा ती फ्लेक्झिबल आहे? या योजनेचं एक मुख्य वैशिष्ट्य आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये विमा हप्ता, तर खरीप हंगामामध्ये जी पिकं शेतकरी घेणार आहेत त्या सर्वच्या सर्व पिकांना 2% विमा हप्ता असेल. मात्र जी व्यापारी आणि नगदी पिकं ज्याला म्हणतो कापूस आणि कांदा, या 2 पिकांसाठी किमान 5% विमा हप्ता दर आकारण्यात येईल. रब्बी हंगामामध्ये हा हप्ता दर सर्व पिकांसाठी 1.5% इतका निश्चित करण्यात आलेला आहे. समजा एखादा शेतकरी आहे आणि त्यांच्याकडे कापूस पीक आहे, तर कापूस पिकाची जी विमा संरक्षित रक्कम आहे ती 40,000 आहे समजा प्रति हेक्टरी. त्याच्यासाठी विमा हप्ता 5% जर म्हटलं आपण तर 2,000 रुपये प्रति हेक्टरी, म्हणजे सर्वसाधारणपणे 800 रुपये प्रति एकर एवढा विमा हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागेल. नक्की. आपल्याला एक फोन आलेला आहे. सुदाम मोरे बोलत आहेत नेवासे येथून. नमस्कार, बोला. सुदाम गोरे. सुदाम गोरे बोलत आहेत, बोला. सामायिक क्षेत्र मॅडम 2 एकरचा बाजरी विमा भरला भेटले. सावकाश थोडंसं सांगा, काय म्हणताय? हो, 2 एकर सामायिक क्षेत्र होतं, ठीक आहे. बाजरीचा पीक विमा भरला होता. बर. 2 एकर सामायिक क्षेत्र होतं, ठीक आहे. बाजरीचा पीक विमा भरला होता. त्याची भरपाई भेटली नाही. अच्छा, बाजरीचा पीक विमा कोणत्या हंगामामध्ये विमा केलेला आहे आपण बाजरी पिकाचा आणि कोणत्या योजनेखाली? सुदामजी आहात का तुम्ही फोनवरती? ओके, बोला. कुठल्या हंगामामध्ये? आहे ना, बोला ना. सुदामजी, तुम्ही आधी ना तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि तुमचा जो प्रश्न आहे ना तो सलग विचारा. बोला. तुम्ही कोणत्या हंगामामध्ये आपल्या बाजरी पिकाचा विमा केला होता जर सांगितलं तर उत्तर अगदी व्यवस्थित देता येईल. पावसाळ्यात. म्हणजे खरीप 2016 हंगामात आपण बाजरी पिकाचा विमा उतरवला होता का? ओके. मग मी जसं सांगितलं की खरीप 2016ची पंतप्रधान पीक विमा योजनेची जी नुकसान भरपाई आहे तिचं वाटप झालेलं आहे. म्हणजे निश्चित करून जिथे उत्पन्न शासनाकडून पीक कापणी प्रयोगाच्या आधारावरती जी उत्पन्नाची आकडेवारी येते, जिथे जिथे उत्पन्नामध्ये घट आलेली आहे अशा ठिकाणी ज्या अधिसूचित क्षेत्रामध्ये उत्पन्नात घट आलेली आहे तिथे त्या समप्रमाणात नुकसान भरपाई रक्कम निश्चित करून ज्या बँकेमध्ये आपण आपला विमा काढलेला आहे त्या संबंधित बँकांना जिथे पात्र शेतकरी आहे तिथे नुकसान भरपाई वर्ग देखील करण्यात आलेले आहे. तरी आपण आपली जी बँक आहे तिथे बँके शाखेत जाऊन आपलं तिथे माहिती घ्यावी. नक्कीच. यांच्या प्रश्नावरून आता बाकीच्या पण काही मंडळी असा विचार करतील की ही जी नुकसान भरपाई देणार आहे विमा कंपनी, त्याचा जो रकमेचं जे आता ठरवणार आहे की एवढं नुकसान झालं एवढी रक्कम यांना मिळणार आहे, तर ती कुठल्या गोष्टींवरून ठरवले जाते की नुकसान भरपाईची रक्कम एवढी असणार आहे? व्यापक स्वरूपातली जी नुकसान भरपाई आपण दिली जाते, व्यापक आपत्ती आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये पीक लावण्यापासून ते काढणीपर्यंत जे येणार आहे आणि त्या कालावधीमध्ये जे नैसर्गिक आपत्ती आहे जसं दुष्काळ आहे किंवा अतिवृष्टी आहे त्याच्यामुळे त्या पिकाच्या उत्पादनामध्ये निश्चितपणे फरक पडत असतो. तर जेव्हा
राज्य शासनामार्फत पीक कापणी प्रयोग केले जातात त्या विमा अधिसूचित क्षेत्रासाठी आणि त्याची आकडेवारी जी आहे ती विमा कंपनीला सादर केली जाते. अच्छा. ती आकडेवारी विमा कंपनीकडे आल्यानंतर आमच्याकडे मागील 7 वर्षाची विमा उत्पन्नाची आकडेवारी असते. त्याच्यातील 2 जी नैसर्गिक आपत्तीची वर्ष आहे ते वगळून उरलेली जी 5 वर्ष आहेत त्याच्यामध्ये आपण त्याला उंबरठा उत्पन्न म्हणतो. अच्छा. मागील 5 वर्षाची सरासरी गुणिले त्याला जोखीम स्तर जर म्हटलं तर ते उंबरठा उत्पन्न येतं आणि ते उंबरठा उत्पन्न जे आहे त्याच्यापेक्षा किती प्रमाणात हे चालू वर्षाचं उत्पन्न आलेलं आहे त्याप्रमाणे नुकसान भरपाई ठरवली जाते. अच्छा. नुकसान भरपाई ठरवण्यासाठी जे सूत्र वापरलं जातं ते नुकसान भरपाई म्हणजे उंबरठा उत्पन्न वजा चालू वर्षाचं उत्पन्न भागिले उंबरठा उत्पन्न गुणिले त्या पिकाची विमा संरक्षित रक्कम अशा प्रकारे या सूत्राद्वारे नुकसान भरपाई निश्चित केली जाते. अच्छा. आणि जर उत्पन्नात घट असेल तर निश्चितपणे ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते. आपल्याला एक फोन आलेला आहे अहमदनगर येथून. नमस्कार. बोला. हॅलो. हा, प्रश्न विचारा तुमचा सलग. हा. काळे साहेब, प्रश्न विचारा. खरीप मध्ये बाजरीचा विमा उतरवला होता. बर. हा. तर 400 बाजरीचा रुपये- विमा तुम्ही 2016 मध्ये उतरवला होता का? हा बाजरी आपण 2016 मध्ये त्याचा विमा उतरवला होता का? हा उतरवला होता. हा. तर त्याचं हेक्टरी 400 रुपये भरले होते बर. आणि 334 रुपये भेटले. हेक्टरी चार्ज. बरं बरं, मी विचारते. आणि जास्त पाऊस झाला म्हणजे नैसर्गिक आपत्ती होती ना. हो हो हो, नक्कीच. धन्यवाद. त्यांनी हेक्टरी 400 रुपये भरले होते, त्यांना त्यापेक्षा कमी रक्कम मिळालेली आहे, उलट त्यांचं नुकसान झालंय असं ते म्हणतात. मी जसं आता तुम्हाला सांगितलं की ही नुकसान भरपाई ठरवण्यासाठी मुख्यत्वे करून जे उत्पन्नाची आकडेवारी आहे हा मूळ पाया आहे. म्हणजे जर उंबरठा उत्पन्न आहे त्याच्या किती टक्के घट आलेली आहे चालू वर्षाच्या उत्पादनामध्ये त्यानुसार ही नुकसान भरपाई ठरवली जाते. अर्थात त्या ज्या महसूल मंडळात जे काळे आहेत त्यांची शेती आहे त्या शेतीचं जे उंबरठा उत्पन्न आहे तिथल्या महसूल मंडळाचं आणि चालू हंगामाचं उत्पन्न याच्यामध्ये जी तफावत आहे ती कमी असणार आहे. त्यामुळे ती नुकसान भरपाई रक्कम निश्चित त्या प्रमाणात केलेली आहे. आणि याच्यामध्ये बाकी दुसऱ्या कोणत्याही गोष्टींचा आधार घेतला जात नाही. जसं ते म्हणाले की पाऊस पडला होता, तर पाऊस पडला तर त्या महसूल मंडळातलं किंवा अधिसूचित क्षेत्रातलं संपूर्ण उत्पन्न कमी येणार आहे. म्हणजे पावसाने वैयक्तिक शेतकऱ्याचं नुकसान गृहीत होत नाही. त्यानुसार जे नुकसान भरपाई ठरवून ती संबंधित शाखेमध्ये आपण बँकेचे जमा केलेली आहे. म्हणजे ते सर्वसमावेशक असं जितक्या शेतकऱ्यांनी तिथे त्यावेळेला ते उत्पन्न घेतलेलं आहे त्या सगळ्यांचा विचार करून गृहीत धरून त्याबद्दलची भरपाई गृहीत धरण्यात येते. पण आता एक खूप महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की पाऊस जास्त झाला किंवा कदाचित पाऊस कमी पण होऊ शकतो. यावेळेसचं हवामान खात्याने सांगितलं की पाऊस सरासरीपेक्षा तर चांगला पडणार आहे, पण कदाचित अशी काही नैसर्गिक आपत्ती आली आणि त्यावेळेला ठराविक पिकाची लागवडच झाली नाही तर त्यावेळेला विम्याचं संरक्षण होऊ शकतं का, मिळतं का? जी प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे त्याच्यामध्ये समजा जर शेतकऱ्यांनी विमा केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर काही शेतकरी पेरणी करू शकले नाहीत की पाऊस वेळेवर आला नाही किंवा त्या ठराविक जास्त आवश्यक पाऊस आहे तेवढ्या प्रमाणात पाऊस झाला नाही तर त्या परिस्थितीमध्ये पेरणी न झालेलं जे क्षेत्र आहे सर्वसाधारण जे पेरणी क्षेत्र असेल त्या महसूल मंडळाचं किंवा अधिसूचित क्षेत्राचं त्याच्या 75% पेक्षा जास्त क्षेत्र जे आहे त्याची पेरणी नाही झाली तर तिथले जे सर्व शेतकरी आहेत त्यांना जी विमा संरक्षित रक्कम आहे त्याच्या 25% रक्कम ही दिली जाते आणि तिथून त्याचं विमा संरक्षण थोडक्यात संपुष्टात येतं. म्हणजे जरी विमा त्यांनी शेतकऱ्यांनी पीक घेतलेलं आहे पण असं गृहीत धरलं जातं की त्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती आली आहे आणि शेतकरी पेरणी करू शकलेले नाहीयेत, त्यामुळे जे नुकसान होत आहे त्याच्यासाठी 25% नुकसान भरपाई दिली जाते. हो, नक्कीच. पण आपल्या ह्या सगळ्या चर्चेदरम्यान तुमच्या बोलण्यामध्ये उंबरठा उत्पन्न हा एक वारंवार येणारा शब्द येतोय. म्हणजे याचं नेमकं या उंबरठा उत्पन्नाची काय भूमिका आहे, म्हणजे सगळ्यांना समजेल असं जरा थोडासा खुलासा करून सांगावं. उंबरठा उत्पन्न जे आहे ते आपण पूर्वीची जी राष्ट्रीय कृषी विमा योजना होती त्याच्यामध्ये सलगची 5 वर्ष, सलगच्या 5 वर्षाचं जे उत्पन्न आहे ते घेऊन त्याला जोखीम स्तर जो आहे त्या पिकाचा जोखीम स्तराने गुणलं की तो उंबरठा उत्पन्न येतं. आता पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये पाहिलं आपण तर मागील 7 वर्ष त्याच्यामधली 2 नैसर्गिक आपत्तीची वर्ष आपण वगळतो आणि जे 5 वर्ष उरतात त्याला गुणिले जोखीम स्तर जर केलं तर त्या महसूल मंडळासाठीचं उंबरठा उत्पन्न येतं आणि त्या उंबरठा उत्पन्नाचाच आधार घेऊन
नुकसान भरपाई निश्चित केली जाते। बरं, नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे. अहमदनगर येथून अनिल बोलत आहे. नमस्कार. नमस्कार. बोला. अनिलजी, तुमच्या टीव्हीचा नमस्कार आवाज मॅडम. अनिलजी आधी टीव्हीचा मॅडम, आवाज माझा कमी प्रश्न करा. असा आहे का हा. मॅडम, प्रश्न असा आहे की आमच्या आईच्या नावावरची 1 एकर जमीन आहे, तर तिचा पीक विमा तिला मिळाला आहे, परंतु आमच्या दोघांचे जे सामूहिक क्षेत्र आहे त्याच्यावर पीक विमा मिळालेला नाही मॅडम. तर त्यासाठी काय करावं लागेल? बरं, नक्कीच. धन्यवाद. त्यांच्या आईच्या नावाने जे पीक विमा काढलेला होता त्याची रक्कम त्यांना मिळालेली, पण दुसऱ्या दोघांच्या नावावर जी आहे ती त्यांना मिळालेली नाही अद्याप. याच्यामध्ये नुकसान भरपाई जर समजा शेत तुमचं जे आहे ते आईचं क्षेत्र आणि तुमचं क्षेत्र जर एकाच अधिसूचित क्षेत्रात म्हणजे जर महसूल मंडळात असेल तर निश्चितपणे तुमच्या आईनं जर नुकसान भरपाई मिळाली असेल तर तुम्हालाही नुकसान भरपाई मिळायला हवी. पण असं असू शकतं की आईचं जे क्षेत्र आहे त्यांचा विमा झालेला आहे एखाद्या दुसऱ्या महसूल मंडळात आणि तुमचे क्षेत्र जे आहे ते एखादं दुसरं महसूल मंडळ असेल तर कारण नुकसान भरपाई प्रत्येक महसूल मंडळासाठी वेगवेगळी असते, त्यामुळे कदाचित तिथे उत्पन्नात घट नसेल. जर दुसऱ्या मंडळात असेल तुमचं शेत आणि तिथे उत्पन्नामध्ये घट आली नाही, नोंदली गेली नाही, तर तिथे नुकसान भरपाई देय होणार नाही. याच्या उलट जिथे नुकसान भरपाई दिली गेलेली आहे तिथे उंबरठा उत्पन्नापेक्षा निश्चितपणे उत्पन्न कमी आलेलं असेल, त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई दिली गेली असेल. अच्छा, पण हे नुकसान भरपाई क्लेम करायची कशी आणि ती केल्यानंतर ते कुठल्या टप्प्यांमध्ये त्या कुठल्या गोष्टी अंतर्भूत केल्या पाहिजे त्यामध्ये आणि ती कशी मिळते यांना, त्याबद्दल काय सांगणार? या योजनेमध्ये जी मुख्य नुकसान भरपाई ज्याला आपण म्हणतो ती व्यापक जी आपत्ती आहे, जे पेरणीपासून ते काढणीपर्यंत जे उत्पन्नामध्ये घट येणार आहे ती जी आहे त्याच्यामुळे जी मिळणारी नुकसान भरपाई त्याच्यासाठी शेतकऱ्यांना वैयक्तिक कोणताही अर्ज करायची आवश्यकता नाही. ही ऑटोमॅटिक किंवा आपोआप केली जाणारी गणली जाणारी नुकसान भरपाई आहे. विमा कंपनी मागील 5 वर्षाची 60 वर्षाची आकडेवारी उत्पन्नाची असते आमच्याकडे, त्याच्यामध्ये चालू हंगामाचे उत्पन्न राज्य शासनामार्फत जे पीक कापणी प्रयोग केले जातात त्याची आकडेवारी येते आणि या दोघांची तुलना करून नुकसान भरपाई निश्चित केली जाते. याच्यामध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिक कोणतंही इंटिमेशन किंवा अर्ज करायची आवश्यकता नाही. जिथे नुकसान भरपाई देय होते तिथे पात्र जे शेतकरी आहेत त्यांना आपोआप नुकसान भरपाई जी आहे ती आम्ही संबंधित बँकांना वर्ग करत असतो आणि संबंधित बँकांना अशा सूचना असतात की त्यांनी ती नुकसान भरपाई पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये 7 दिवसामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी आणि त्यांच्या याद्या ज्या आहेत त्या याद्या बँकेच्या आणि ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवरती देखील लावाव्यात अशा सूचना आहेत आणि त्यामुळे इथे वेगळा असा अर्ज करायची कोणती आवश्यकता नाही. तसं ज्या दुसऱ्या आपत्ती आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की स्थानिक नैसर्गिक आपत्ती आहे, त्याचबरोबर काढणी पश्चातचं जे नुकसान आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांनी जर समजा अधिसूचित नैसर्गिक आपत्ती आहे ज्याचं काढणी पश्चात मध्ये जर चक्रीवादळ किंवा अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे होणारं नुकसान जे आहे ते 48 तासाच्या आत संबंधित बँक, कृषी विभाग किंवा कृषी विमा कंपनी यांना कळवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर स्थानिक नैसर्गिक आपत्ती जी आहे याच्यामध्ये भूस्खलन आहे, पुराचे पाणी शेतात जाणे आहे आणि गारपीट आहे, या 3 बाबींमुळे जर नुकसान झालं तर त्याची सूचना 48 तासामध्ये संबंधित बँक किंवा कृषी विभागाचा कर्मचारी किंवा विमा कंपनी यांना दिली तर विमा कंपनी आपले सर्वेअर नेमणूक करून त्या नुकसानीचा पंचनामा करते आणि त्या अशा नुकसानीस वैयक्तिक स्वरूपात नुकसान भरपाई दिली जाते. नक्कीच. मंडळी, एक छोटीशी विश्रांती घेण्याची वेळ झालेली, आम्ही लगेच परत येतोय. तुम्ही पाहत राहा कृषी दर्शन. मंडळी, तुमचे परत एकदा स्वागत करते कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये. आपण पंतप्रधान पीक विमा योजना याबद्दलची माहिती घेतोय सावंत सरांकडून. सावंत सर, आपण पेरणी जे झालेले नाही आहेत पीक त्याच्याबद्दलची माहिती देता देता आपल्याला एक फोन कॉल आलेला, तर त्याचं जरा सविस्तर माहिती द्या ना. या योजनेमध्ये एखाद्या विशिष्ट महसूल मंडळ किंवा अधिसूचित क्षेत्रामध्ये जर पेरणी होऊ शकली नाही, सर्वसाधारण जे त्याचं पेरणी क्षेत्र आहे त्याच्या 75% पेक्षा जास्त क्षेत्रावरती जर पेरणी होऊ शकली नाही तर तिथल्या सर्व शेतकऱ्यांना जी विमा संरक्षित रक्कम आहे त्याच्या 25% रक्कम ही आगाऊ स्वरूपात दिली जाते आणि याच्यासाठी राज्य शासनामार्फत अधिसूचना जारी केली जाते. म्हणजे पाऊसचं आपण प्रमाण घेतो त्याच्यामध्ये पाऊस कमी झालेला आहे किंवा जे नैसर्गिक आपत्ती आलेली आहे, पावसात खंड पडलेला आहे त्यामुळे शेतकरी पेरणी करू शकलेले नाहीत, तर त्याच्यासाठी हे पेरणी न झालेल्या क्षेत्रावरती महसूल मंडळासाठी त्या महसूल मंडळातील सर्व शेतकऱ्यांना ते जे पीक आहे त्या पिकासाठी एक समान नुकसान भरपाई दिली जाते. बरं, आता समजा आता आपला आजचा कार्यक्रम बघितल्यानंतर बरेच जनजागृती होणार आहे
मग काही मंडळींनी ठरवलं की आपल्याला ह्या विमा योजनेचा लाभ घ्यायचा आहे, तर मग त्यांना यामध्ये समावेश करून घ्यायचा असेल तर त्यांनी स्वतः ह्या गोष्टींचं अप्रोच कसं करायला पाहिजे, म्हणजे कुठले कागदपत्र गोळा करायला सुरुवात करायला हवी. आत्ताच आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं की आधार कार्ड लिंक होणं खूप गरजेचं आहे. आधारचा जो कार्ड नंबर आहे त्याच्यावरूनच तुमची ओळख असणार आहे इथून पुढे. तर त्या आधार कार्डचंही महत्त्व आहे का, तर त्या कागदपत्रांची जी आता सगळी जी योजनाबद्ध त्यांनी गठन करायला सुरुवात करायला हवी. आताची पेरणी जवळ आलेलीच आहे, त्याबद्दल जरा माहिती द्या ना सविस्तर. या योजनेमध्ये जे कर्जदार शेतकरी आहेत त्यांचा समावेश, त्यांनी ज्या बँकेमधून पीक कर्ज घेतलेलं आहे, ज्या शेतकऱ्यांची पीक कर्ज मर्यादा जी आहे खरीप 2017साठी म्हणजे 1 एप्रिल 2017 पासून ते 31 जुलै 2017 पर्यंत ज्याही शेतकऱ्यांचं पीक कर्ज मर्यादा मंजूर होईल त्या सर्व शेतकऱ्यांचा बँका विमा सक्तीने करतील, म्हणजे त्यांचा विमा आपोआप केला जाईल. बरं. जे बिगर कर्जदार शेतकरी आहेत त्यांनी आपल्या पिकांचा विमा जो आहे तो 31 जुलैपूर्वी एक विहित नमुन्यातलं विमा प्रस्तावपत्रक आहे, ते प्रस्तावपत्रक त्याच्यासोबत जमीन मालकीचा जो पुरावा आहे ज्याला आपण 7/12 किंवा खाते उतारा म्हणतो तो, आणि विमा हप्ता, या 3 गोष्टी आपल्या जवळचं जे बँक आहे जिथे आपलं खातं आहे त्या बँक खात्यामध्ये आपण बिगर कर्जदार जे शेतकरी आहेत ते विमा हप्ता जमा करून योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. अच्छा. याच्यामध्ये तुम्ही जे म्हटलात की आधार नंबर जो आहे तो नुकतीच केंद्र शासनाकडून अशा सूचना आहेत की आता शेतकऱ्यांनी आधार नंबर जो आहे तो देणं याच्यामध्ये अनिवार्य आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्याकडे आधार नंबर आहे त्यांनी विमा प्रस्ताव पत्रकामध्ये तो लिहावा, आणि ज्यांनी आधारसाठी अर्ज केलेला आहे पण अद्याप आधार कार्ड आलेलं नाहीये त्यांचं, त्यांनी तो जो त्याचा रेफरन्स नंबर आहे, संदर्भ नंबर देऊन देखील त्यांना त्यांचा विमा किंवा त्यांना योजनेमध्ये भाग घेता येऊ शकतो. नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे. तुषार बोलत आहेत बुलढाणा येथून. बोला तुषारजी. हॅलो मॅडम. हा बोला. माझा असा प्रश्न आहे की पीक विमा काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट जमा करायचे असते आणि कोणाजवळ जमा करायचे? नक्की नक्की. आता सरांनी आपल्याला त्याचबद्दलची माहिती दिली आहे, पण तुम्ही जे म्हणालात सर की ठराविक बँक आहेत, तसंच त्यांचा प्रश्न हा आहे की डॉक्युमेंट तर आपण सांगितलेत, पण कुठल्या ठराविक अशा बँक आहेत का की तिथेच जमा करायचे आहेत का, कुठले कार्यालय आहेत तिथे त्यांना हे सगळे डॉक्युमेंट्स जमा करायचे आहेत? याच्यामध्ये आपण जर पाहिलं मुख्यत्वे करून तर तुमचं ज्या बँकेमध्ये खातं आहे, मग ती जिल्हा मध्यवर्ती बँक असू देत किंवा व्यापारी कमर्शियल बँक जे आहे ती असू देत, शेड्यूल्ड बँका ज्या आहेत त्याच्यामध्ये देखील तुमचा विम्याचा अर्ज फक्त त्याच्यासाठी तुम्हाला तिथं तुमचं खातं असणं आवश्यक आहे. अच्छा. ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे तिथे जाऊन तुम्हाला जे मी याच्यापूर्वी जी माहिती सांगितली, विमा प्रस्तावपत्रक, तुमचा जमीनधारक असलेल्याचा पुरावा आणि विमा हप्ता, या 3 गोष्टी तिथे विहित मुदतीत म्हणजे 31 जुलै 2017 पूर्वी तुम्हाला त्या जमा करून विमा योजनेमध्ये सहभाग घेता येऊ शकतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तर 31 जुलैच्या आधी हे सगळ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी डॉक्युमेंट सबमिट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आधार कार्डचा तुम्हाला आता नियोजन करावंच लागणार आहे, आणि जर तुम्ही आधीच अप्लाय केलेला असेल तर त्याचा तो जो नंबर आहे, सिरियल नंबर तुम्ही अप्लाय केलेला तो असला तरी चालेल. पण याच्या व्यतिरिक्त आता आज खूप जणांना फोन लावण्याचा प्रयत्न करत असतील, पण फोन लागलाही नसेल, अशा मंडळींच्याही मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले असतील, तर ते प्रश्न विचारण्यासाठीचे असे काही कार्यालय आहेत का किंवा ठराविक ऑफिसेस आहेत का तिथे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळतील, किंवा एखादं छोटंसं गाव आहे तिथे त्यांना कोण ही माहिती देणार आहे ह्या पीक विमा योजनेबद्दलची? याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पीक विमा योजना राबवण्यामध्ये जे राज्य शासनाचा कृषी विभाग आहे तो अतिशय सक्रिय आहे. आणि कृषी विभागाचे जे गाव स्तरावरील कर्मचारी आहेत ज्यांना आपण ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक जे म्हणतो आपण, तर ते कृषी सहाय्यक जे त्या गावामध्ये आहेत त्यांच्याकडे या योजनेची संपूर्ण इत्यंभूत माहिती असते. अर्थात अजून या योजनेचा शासन निर्णय जेव्हा निघेल त्यानंतर ती खाली पूर्ण माहिती पर्क्युलेट होते, तर गावामध्ये जो कृषी विभागाचा कर्मचारी आहे त्यांना देखील त्यांच्याकडून माहिती मिळू शकते. दुसरं, ह्या ज्या बँका आहेत, अगदी जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा असेल किंवा व्यापारी बँकेची शाखा असेल, तर त्या शाखांमध्ये या योजनेचा जो शासन निर्णय आहे, या योजनेचे जे मार्गदर्शक सूचना गाईडलाईन्स आहेत त्या आमच्या मार्फत पाठवल्या जातात. तर बँकेचे देखील कृषी अधिकारी जे आहेत ते या योजनेबद्दल माहिती देऊ शकतात. म्हणजे बँका आणि कृषी विभागाचं जे ऑफिस आहे त्यांच्याकडून माहिती मिळू शकते. थेट विमा कंपनीला जरी फोन केला तरी आमच्याकडून देखील योजनेच्या बाबतीत सखोल माहिती दिली जाते. अच्छा. मग अगदी तालुका पातळीवरती पण तिथल्या कार्यालयांमध्ये पण ह्या गोष्टीची माहिती त्यांना नक्कीच मिळणार आहे. सर, आपण म्हणालात की ही जी योजना आहे 2016 पासूनच कार्यान्वित झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. 2016 ते 17
ह्या 1 वर्षाच्या काळादरम्यान असे अनेक शेतकरी असतील ज्यांनी या योजनेचा लाभ देखील घेतलेला असेल, उत्तरोत्तर त्यांचा सहभाग वाढत देखील असेल, तर याचा अनुभव काय आहे तुमचा आतापर्यंतचा? खरीप 2016 हंगामामध्ये जेव्हा प्रथमतः ही योजना सुरू झालेली आहे, तर आपण या पहिल्याच वर्षात पाहिलं तर शेतकऱ्यांचा सहभाग अतिशय प्रचंड, त्यांनी सहभाग उत्स्फूर्तपणे घेतलेला आहे योजनेमध्ये. जवळपास 1,9 लाख शेतकरी या योजनेमध्ये सहभागी झालेत आणि त्यांनी 66 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचा विमा केलेला आहे. रबी 2016-17 जो हंगाम आहे, रबी आपल्याकडे मुख्यत्वे करून हा सीझन हंगाम आहे, त्याच्यामध्ये जास्त पिकं नसतात, तरी देखील याच्यामध्ये 7 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन याच्यामध्ये योजनेचा फायदा घेतलेला आहे. सर, तुम्ही म्हणालात की असं बघायला गेलं तर 2002 पासूनच ही विमा कंपन्यांच्या मार्फत केंद्र शासन, राज्य शासन हे सगळे उपक्रम राबवत असतं. 2002 ते 2016 पर्यंतचा एक मोठा टप्पा पार केल्यानंतर 2016 मध्ये ह्या योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले. तर हे जे बदल झाले 2016 मध्ये, ते कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव व्हावा किंवा काही घटक त्यातून काढून देखील टाकण्यात आले असतील, तर ह्या नेमके काय उद्दिष्ट ठेवून हे 2016 मध्ये अधिसूचना जारी करण्यात आली आणि ते कशा प्रकारे राबवण्यात येत आहेत सध्या? याच्यामध्ये जे मी सुरुवातीला सांगितलं की योजनेची जे मुख्य वैशिष्ट्ये आहेत की एक समान विमा हप्ता शेतकऱ्यांना जो आहे तो आहे. त्याचप्रमाणे जोखीम स्तर जो आहे योजनेमध्ये तो 70% म्हणजे वाढीव जोखीम स्तर देण्यात आलेला आहे, जो पूर्वीच्या योजनेमध्ये 60% असा होता. त्याचप्रमाणे या योजनेमध्ये स्थानिक आपत्ती जे आहेत, पूर्वीच्या योजनेमध्ये ज्या गोष्टी समाविष्ट नव्हत्या, पीक काढणीनंतरचं होणारं जे नुकसान आहे किंवा हंगामाची जी प्रतिकूल परिस्थिती आहे त्याच्यामुळे जे नुकसान होणार आहे ते, त्याचप्रमाणे पेरणी न झाल्यामुळे शेतकऱ्यांना जे होणारं नुकसान आहे, या गोष्टींचा अंतर्भाव मुख्यत्वे करून याच्यामध्ये केलेला आहे. आणि निश्चितपणे शेतकऱ्यांना हा केंद्रबिंदू ठेवून ही योजना बनवली गेलेली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना सर्वंकष त्यांच्या जे नैसर्गिक आपत्ती आहे त्याच्यामुळे होणारं जे नुकसान आहे त्याच्यामध्ये नुकसान भरपाई मिळावी, हा एकच हेतू समोर ठेवून ही योजना बनवण्यात आलेली आहे. बरं, आपण म्हणतो रब्बी, खरीप ह्या सगळ्या असे 3 ऋतूचे लागवडीच्या अनुसार ह्या सगळ्या पीक विमा जी कंपनी आहे आपली त्याच्या मार्फत ते विम्याची रक्कम पण बदलत जाते का? किंवा त्या गोष्टी जी त्यावेळेला जी उपलब्धता असेल, पीक जे उत्पन्न घेतलेलं असेल त्याची विम्याची रक्कम ठरवण्याची पद्धत पण प्रत्येक वेळेला वेगळी वेगळी असते का? कारण आपण आत्ता म्हणालो की 31 जुलै ही शेवटची तारीख आहे, म्हणजे टाइम बाउंड कुठेतरी सांगितलंय, त्या पद्धतीने थोडंसं सगळ्या हंगामांसाठीचं काही आहे का असं एक प्रोटोकॉल? याच्यामध्ये आपण जर बघितलं खरीप हंगामासाठीची जी पिकं आहेत, तर खरीप हंगामात आता आपण 15 पिकांचा विमा महाराष्ट्रामध्ये केला जातो. तर त्या पिकांसाठी जे राज्यस्तरीय जे स्केल ऑफ फायनान्स ज्याला आपण म्हणतो, बँकांनी कर्ज वितरण करण्याचा जो एक ठरवली जाते रक्कम, ती एक कमिटी आहे. त्या समितीने प्रत्येक पिकासाठी पीक कर्ज दर निश्चित केलेले आहेत. तर ती पीक कर्ज दर जो आहे तो त्या पिकाचा विमा संरक्षित रक्कम म्हणून आपण या योजनेमध्ये घेतलेला आहे आणि तो एक समान आहे. म्हणजे राज्य स्तरावरती ही जी विमा संरक्षित रक्कम आहे ती एक समान आहे. कोणत्याही जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना, तो समजा कापूस पीक असेल तर 40,000चं संरक्षण मिळेल, किंवा जर समजा मका पीक असेल तर 25,000 रुपयाचं विमा संरक्षण त्यांना मिळणार आहे. विमा हप्ता दर देखील एक समान आहे, म्हणजे खरीपासाठी 2%, रबी हंगामासाठी 1.5%, अशा स्वरूपात ते एक राज्य स्तरावरती विमा संरक्षित रक्कम आणि विमा हप्ता दर निश्चित केलेला आहे. बरं सर, आपल्याला एक फोन आलेला आहे. प्रदीप चव्हाण बोलत आहेत जालना येथून. नमस्कार. हा मॅडम, नमस्कार. बोला. मी मॅडम उडीद आणि सोयाबीन साठी खरीप 2016 मध्ये पीक विमा भरला होता. बरं. अतिवृष्टीमुळे त्या आमच्या पिकाचं नुकसान झालं काढणी पश्चात. हो. आणि फार मोठं नुकसान झाल्यानंतरही मी कंपनीशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर पंचनामा करण्यास सांगितलं, पण कंपनी म्हटली की महसूल विभाग करेल, पण महसूल विभागानेही केला नाही आणि अद्यापपर्यंत कुठल्याही साईडवरती हे उपलब्ध नाहीये. माहिती जालना जिल्ह्याला किती माहिती हे मिळाली, नुकसान भरपाई आणि महाराष्ट्रासाठी किती मिळाली, कुठल्याही साईडवरती उपलब्ध नाहीये. नाही प्रदीप चव्हाणजी, आपला प्रश्न काय आहे नेमका? आपण सावंत सरांकडून काय उत्तर अपेक्षित करताय? अपेक्षित उत्तर असं आहे की मी खरीप 2016 मध्ये पीक विमा भरला होता उडीद आणि सोयाबीनसाठी. ते मला लक्षात आलं, उडीद सोयाबीनसाठी केलेला होता, अतिवृष्टीमुळे खूप नुकसान भरपाई मिळालेली नाही. आणि महाराष्ट्रासाठी किती नुकसान भरपाई मिळाली आणि जालना जिल्ह्यासाठी खरीपसाठी किती नुकसान भरपाई मिळाली, ही कुठल्याही पोर्टलवर किंवा महाअॅग्रीवर उपलब्ध नाही.
बरं बरं, नक्कीच, धन्यवाद. हो. नक्कीच आपण प्रदीप चव्हाणांच्या प्रश्नाचं उत्तर घेणारच आहोत. त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. लगेच परत. मंडळी, परत एकदा तुमचे स्वागत करते कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये. आपण आज चर्चा करत आहोत प्रधानमंत्री पीक विमा योजना याबद्दल आणि आपल्याला माहिती देत आहेत सावंत सर. सर, आपल्याला चव्हाण साहेबांचा जो फोन आलेला होता त्यामध्ये त्यांनी म्हणाले की त्यांनी उडीद आणि सोयाबीन पेरलेलं होतं, अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झालं त्यांचं. त्यांना तो विमा पीक परतावा होता तो मिळालेला नाहीये. राज्य शासनाकडे पण त्यांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, महसूल खात्याकडे बोट दाखवलं गेलं. या सगळ्या अडचणी आहेतच, पण त्याचं असं म्हणणं आहे की त्यांच्या जिल्ह्यासाठीची माहिती पोर्टलवर पण उपलब्ध नाहीये. तर विमा कंपनींनी पण आम्हाला त्याबद्दलची अशी व्यवस्थित माहिती दिलेली नाहीये. हा अगदी प्रॅक्टिकल कोणालाही येऊ शकतो अशी अडचण आहे ही. तर याचं जरा सविस्तर उत्तर द्या सर. पहिला जो त्यांचा प्रश्नाचा मी याच्यामध्ये असं सांगू इच्छितो की त्यांनी जे म्हटलं की त्यांचं पिकाचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आणि त्यांनी कळवलं, शासनाला कळवलं आणि विमा कंपनीला कळवलं. तर प्रथमतः मी सांगू इच्छितो की जे पीक आहे त्याला अतिवृष्टीमुळे होणारं जे उभं पीक जे आहे त्याला अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानाचं वैयक्तिक पाहणी करावी असे त्याच्यामध्ये हे नाहीये. कारण अतिवृष्टी जी आहे ती ही एक स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणून गणली जात नाही, तर ती अतिवृष्टी एका विशिष्ट क्षेत्रावरती होते आणि त्याच्यामुळे त्या क्षेत्राचं उत्पन्न जे आहे ते कमी होणार आहे. उत्पन्नात घट आली की ऑटोमॅटिकली ते उंबरठा उत्पन्नाबरोबर तुलना करून त्याच्यामध्ये नुकसान भरपाई निश्चितपणे दिली जाणार आहे. तर अशा प्रकारे जर अतिवृष्टीमुळे नुकसान झालं तर त्या नुकसान भरपाईच्या बाबतीत कोणत्याही स्वरूपात कळवण्याची आवश्यकता नाही. आणि याच्यामध्ये जे नुकसान भरपाई त्यांनी किती निश्चित केली असा एक प्रश्न होता त्यांचा. त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे राज्यामध्ये 1693 कोटी एवढी नुकसान भरपाई आजपर्यंत सर्व जिल्ह्यांमधून वाटप करण्यात आलेली आहे. आणि त्यांचं जालना जिल्ह्यामध्ये जे नुकसान भरपाई आहे ते साधारण 22 लाख रुपये नुकसान भरपाई दिली गेलेली आहे. कारण यावर्षी जर आपण बघितलं नुकसान भरपाई ही केव्हा दिली जाते तर जेव्हा आपलं हवामान जे आहे की प्रतिकूल परिस्थिती असते त्याच्यामध्ये यावर्षी जर बघितलं आपण तर फार मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं उत्पादन झालेलं आहे. चांगला पाऊस होता, पाऊस पाणी जे आहे ते चांगलं असल्यामुळे उत्पन्न चांगलं आलेलं आहे आणि ते उत्पन्न जे आहे ते कृषी विभागामार्फत जे पीक कापणी प्रयोग केलेले आहे त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक आलेलं आहे आणि ते आल्यामुळे नुकसान भरपाई जी आहे ती कदाचित त्यांना त्या क्षेत्रामध्ये देय होत नाही. हे त्याचं एक कारण आपल्याला सांगता येईल. ओके सर, आपल्या काही प्रश्नांपूर्वी आपण जी नुकसान भरपाई आहे ती आता समजा काढणी झाली पिकाची, त्याच्यानंतरही काही नैसर्गिक आपत्ती येऊ शकतात की पीक व्यवस्थित छान फुललंय, सगळं बनवलंय, सगळ्या गोष्टी झाल्यात अगदी, आणि त्या पिकावरती अशी काहीतरी आपत्ती आली आहे की त्यामुळे त्या शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालेलं असू शकतं. तर मग अशा वेळेला त्यावेळेला विमा कंपनीचा रोल काय आणि त्याला नुकसान भरपाई मिळणार आहे का त्या आपत्तीजनक स्थितीमध्ये? याच्यामध्ये असं आहे की पीक काढणीनंतरचं जे विमा संरक्षण दिलं गेलेलं आहे त्याची पहिली अट अशी आहे की ते पीक शेतामध्ये वाळवणीसाठी ठेवलेलं असणं आवश्यक आहे आणि पीक काढणीपासून ते 14 दिवसापर्यंतच हे विमा संरक्षण उपलब्ध असतं. म्हणजे पीक काढून शेतामध्ये ठेवल्यानंतर 14 दिवसापर्यंत जर समजा चक्रीवादळ किंवा अवकाळी पाऊस या दोन गोष्टी आल्या आणि त्याच्यामुळे जर नुकसान झालं तर त्या बाबतीत शेतकऱ्यांनी संबंधित बँक आहे किंवा कृषी विभाग आहे किंवा विमा कंपनी आहे त्यांना कळवायचं आहे आणि कळवल्यानंतर विमा कंपनी त्यांचा प्रतिनिधी नियुक्त करून किंवा राज्य शासनाचे जे अधिकारी आहेत गाव स्तरावरचे त्यांना त्यांच्या मदतीने नुकसान भरपाई वैयक्तिक स्तरावरती निश्चित केली जाते आणि ती वैयक्तिक शेतकऱ्यांना दिली जाते. अच्छा, नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे अहमदनगर येथून. शिवाजी बोलत आहेत. नमस्कार, बोला. नमस्कार, बोला, प्रश्न विचारा. हा माझं आहे की मी 15 मध्ये खरबुजाचं पीक घेतलं होतं मल्चिंग वगैरे टाकून. बर. आणि त्याच्यावरती गारपीट वगैरे झाली, गारपीटाने पीक उद्ध्वस्त झालं. बर. आणि त्याच्यानंतर कृषीचे लोक मी बोलून घेतले, सगळे कृषीच्या लोकांनी पंचनामा वगैरे केला, फोटो काढले. बोला बोला. त्याच्यावर मला अद्याप काही भेटलं नाही. बरं, 2015 मध्ये केलेला होता आपण. हा, 15 साली मी खरबुजाचं पीक घेतलं होतं. नक्की नक्की प्रश्न समजलाय सर, काय म्हणतो? याच्यामध्ये जे खरबूज पीक आहे
त्याचा एकतर विमा केला जात नाही, म्हणजे कोणत्याही योजनेमध्ये समाविष्ट नसल्यामुळे. जसं म्हटलं भाजीपाल्याची पिकं किंवा फळपिकं आहेत, ते टरबूज या पिकाचा किंवा खरबूज पिकाचा विमा होत नाही. त्यांनी जो पंचनामा जो झालेला आहे कृषी विभागामार्फत, तो त्यांचं जे नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे असतात त्याच्या माध्यमातून त्यांना नुकसान भरपाई मिळू शकते. अर्थात त्यांना ते त्याच्यामध्ये त्यांचे जे निकष आहेत ते निकष पात्र झाल्यानंतर कृषी विभागामार्फत त्याला नुकसान भरपाई मिळू शकते. परंतु या पिकाचा विमाच होत नसल्यामुळे नुकसान भरपाई कुठल्याही प्रकारची दिली जात नाही. सर, हे फळ पिकांमध्ये आपण काही ठराविक असे फळांचे नावं आपण आज सांगूया का, की जेणेकरून त्यांना पण कळेल की हे येतं विमा संरक्षणामध्ये आणि हे येत नाही, काय सांगणार? याच्यामध्ये जर आपण बघितलं तर खरीप हंगाम किंवा येणारा जो खरीप हंगाम आहे त्याला मृगबहार असं संबोधलं जातं फळ पिकांच्या बाबतीत. त्याच्यामध्ये 5 मुख्य पिकं आहेत. संत्री आहे, मोसंबी आहे, अहमदनगरमध्ये जे मोठ्या प्रमाणात घेतलं जाणारं पेरू पीक आहे, त्याचप्रमाणे चिकू आहे. चिकू जर आपण बघितलं तर हा ठाणे किंवा पालघर जिल्ह्यामधलं सगळ्यात मुख्य पीक आहे. त्याचबरोबर डाळिंब आहे. तर ही जी 5 पिकं आहेत त्या पिकांसाठी हवामानावर आधारित किंवा पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजना जी आहे त्याच्यामध्ये याचा समावेश केलेला आहे. तर या योजनेमध्ये जे आपण बघितलं तर हवामानावर आधारित पीक विमा योजनेमध्ये जी नुकसान भरपाई ठरवण्याची पद्धत आहे ती पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये जे उत्पन्नावर आधारित आहे त्याच्यापेक्षा याचे निकष वेगळे आहेत. इथे जे पीक आहे, आता अहमदनगरमधील समजा राहता तालुका आहे तर तिथे पेरू पिकाचा जर विमा झाला असेल तर ज्या भागामध्ये ते पेरू पीक घेतलं जातं तिथे जी महसूल मंडळ आहेत किंवा अधिसूचित क्षेत्र आपण ज्याला म्हणतो, तिथे एक स्वयंचलित हवामान केंद्र बसवलेलं आहे त्रयस्थ संस्थेचं, आणि त्या हवामान केंद्रावरती जी आकडेवारी नोंद होणार आहे त्या आकडेवारीच्या आधारावरती नुकसान भरपाई ठरवली जाते. तर ही आकडेवारी जी आहे ती विमा संरक्षण कालावधीमधली घेतली जाते, आणि जेव्हा शासन निर्णय येतो हवामान आधारित पीक विमा योजनेचा त्याच्यामध्ये त्याचे निकष ठरवलेले असतात. उदाहरणार्थ जर आपण चिकू हे जर फळ घेतलं तर चिकूसाठी जी आर्द्रता आहे हे मोठं परिणाम करणारा घटक आहे हवामानाचा. तर दैनंदिन आर्द्रता जी आहे ती साधारण विशिष्ट टक्केवारीच्या पुढे गेली तर त्या पिकास नुकसान होतं, त्याच्यामध्ये फळ गळ होऊ शकते. किंवा डाळिंब पीक आहे, डाळिंब पिकाला विशिष्ट तेल्या रोग वगैरे जो आहे तो येतो की 10 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तर तेल्या रोग येतो. आता काही लोक डाळिंबा पिकासाठी मृगबहारातही हे करतात, फळधारणा घेतात आणि आंब्या बहारामध्ये पण घेतात. तर अशा प्रकारे जे प्रत्येक फळ पिकाचे जे ठरवलेले निकष आहेत त्या निकषामध्ये शासनाचे जे शासन निर्णयामध्ये लिहिलेले निकष आहेत ते शास्त्रज्ञांनी एकत्र बसून बनवलेले निकष त्याच्यामध्ये आणि हवामानाची आकडेवारी याची सांगड घालून जर ती नुकसान भरपाई देय होत असेल तर तिथे त्याप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाते. आणि सन 2011 सालापासून महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर ही फळपीक विमा योजना अतिशय लोकांमध्ये हे होत आहे आणि लोक त्याच्यामध्ये दिवसेंदिवस सहभाग वाढत आहे. बरं, नक्कीच. मंडळी, आजच्या या चर्चेमुळे बऱ्याच लोकांच्या मनातील खूप साऱ्या शंका दूर झाल्या असतील असं आम्हाला तरी वाटतंय, आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली आणि तुम्हाला या हंगामासाठीचं जे प्रिपरेशन आहे, कागदपत्र जमा करणं वगैरे, त्यासाठी व्यवस्थित वेळ मिळतो. 31 जुलैच्या आतमध्ये करायचं आहे. आधार कार्ड नोंदणी महत्त्वाची आहे, हे अजिबात विसरायचं नाही. मंडळी, इथून पुढे दर महिन्याच्या 4थ्या गुरुवारी आपण कृषी दर्शन या कार्यक्रमाअंतर्गतच एक अंतर्गत कृषी मंथन नावाचा कार्यक्रम सुरू करतोय. याच्या अनुषंगानेच दिनांक 25/5/2017 रोजी आपण विषय निवडला आहे मागील 3 वर्ष शेतीचा ताळेबंद. यामध्ये सहभाग नोंदवणार आहेत डॉक्टर संतोष दास्ताने, अर्थतज्ञ पुणे, भागा वरखडे, संपादक पुण्यनगरी पुणे, आदिनाथ चव्हाण, संपादक अग्रोवण, आणि आमदार पाशा पटेल, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. मंडळी, आमच्या या सगळ्या कार्यक्रमाच्या दरम्यान आम्ही विविध विषयांना हात घालत असतो, तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असतो. याबद्दलचे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील किंवा कार्यक्रम कसा झाला, तुमच्या मनात दुसऱ्या काही शंका असतील तर त्यासाठी तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क साधू शकता, पत्राद्वारे किंवा ईमेलद्वारे. त्यासाठीचा आमचा पत्ता लिहून घ्या. निर्माता कृषी दर्शन, फोन इन लाईव्ह, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आयडी आहे krishidarshan@gmail.com, कृषीवार्ता@gmail.com. कार्यक्रमाची विविध माहिती आपल्या पुढे कार्यक्रम फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून facebook.com, dd.sahyadri.कृषीदर्शन, यूट्यूबवरती पण मिळू शकते. आणि आमचं पोर्टल देखील आहे navkrishi.dacnt.nic.in.
सर, आपण आज इथे आलात आणि एका खूप महत्त्वाच्या अशा या योजनेचा आपल्या सर्व मंडळीपर्यंत आपण जी माहिती पोहोचवली आणि केंद्र शासनाला जे 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांनी काय काय चेंजेस केलेत त्यांच्या विविध योजनांमध्ये, बळीराजा सुखी व्हावा, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी आणि सगळ्यांचा उत्कर्ष व्हावा अशी सदिच्छा व्यक्त करून मी आपले देखील खूप आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.